अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धाचे परिणाम हे संपूर्ण जगावरती जाणवतात आणि अर्थात भारत सुद्धा त्याला अपवाद नाहीये। पेट्रोल डिझेलचे दर प्रत्येकी 3 रुपयांनी महागलेत, तर दुसरीकडे देशभरामध्ये आणि खास करून आपल्या राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात इंधन टंचाईला सामोरं जावं लागतंय। अनेक पेट्रोल पंपांवरती नो स्टॉक असे फलक झळकतात, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। बऱ्याचशा पेट्रोल पंपांवरती 2 ते 4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा पाहायला मिळतात आणि गेल्या 2 दिवसांपासून डिझेलचा पुरवठा ठप्प झाल्यानं वाहनधारक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हैराण झालेत। डिझेलच्या अभावी वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची भीती सध्या व्यक्त होते। त्यामुळे हिंगोली, सांगली, वाशिम, बुलढाणा, गडचिरोली राज्याच्या कानाकोपऱ्यातनं समोर आलेली ही दृश्य वाहनांच्या भला मोठ्या रांगा इंधनासाठी लागल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। गेली 8 दिवस झाले शेतकऱ्यासाठी डिझेलच नाही देऊन राहिले। पेट्रोल पंपावरही डिझेल नाही द्यायला लागले, कुठंच डिझेल नाही मिळून राहिलं आणि शेतीतले कामं आता ऐन तोंडावर आलेलं सीझन आहे। आता 8 दिवसावर पेरणीचा म्हणजे 15 दिवसावर पेरणीचा मोसम चालू होणार आहे आणि डिझेलची परिस्थिती अशी खोळंबलेली आहे। बरं, विषय असा आहे की मालेगाव तालुका असू द्या, वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या रोडवरल्या गाड्या चालू येतात, कोणाची ठेकेदारीची कामं असू द्या, ठेकेदाराला 1000 2,000 लिटर डिझेल द्यायला लागले। आम्हाला शेतकऱ्याला फक्त 1000 रुपये बी 1000 रुपयाचं बी डिझेल नाही देऊन राहिले। शेतकऱ्याच्या कॅनी बी पंपावर लावून देऊन नाही राहिले। रात्री 5 वाजतापासून आलेलं असंच डिझेल भेटेना, काय नाही, या पंपावर हिंट त्या पंपावर हिंट, तरी डिझेल द्यायला तयार नाहीत। कॅने लुटून देतात, भानगडी व्हायल्या तरी द्यायला नाही, तर शेतीचे कामं सगळे रखडलेले आहेत। काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की फक्त डिझेल सुरळीत करून द्यावं, शेतकऱ्याला उपलब्ध द्यावं करून, बस एवढीच मागणी आहे। शेतकऱ्यांना डिझेल अवेलेबल करून द्या। तुम्ही चालू गाड्यांना डिझेल जितकं पाहिजे तितके देत आहात। शेतकऱ्यांना काय पाप केलेलं आहे? शेतकऱ्याचा एक विषय असा झालेला आहे, ट्रॅक्टर घेऊन या म्हणतात, ट्रॅक्टर घेऊन यायला इथं नागड्डीमध्ये ट्रॅक्टर बंद पडलेला आहे। मग इथं कसं यायचं? इथं येऊन 1000 रुपयाचं डिझेल न्यायचं, 1000 रुपयाचं डिझेल नेऊन पण तिथं जाऊन ताशी 4 लिटर डिझेल ओढते ट्रॅक्टर 4 लिटर ओढते, 2 घंटे ट्रॅक्टर चालते आणि बंद पडते। मग 1000 रुपयाचं डिझेलमध्ये काय होते? तुम्ही ट्रकवाल्याला याला ट्रक टाकी पॅक करून द्यायला लागले, शेतकऱ्यांनी काय पाप केलं? तर एक तर डिझेलचा अपुरा पुरवठा होतोय किंवा डिझेल मिळतच नाहीये अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे। पण इंधन दरवाढीचा सर्वात मोठा फटका हा दैनंदिन जीवनाला आता बसू लागलेला आहे। तो कसा? तर सर्वसामान्यांच्या आयुष्यावरती हा परिणाम होतोय, कारण दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तूंना दरवाढीचा फटका बसलाय। राज्यभरात भाजीपाल्याचे दर वाढलेत, बहुतांश भाज्यांचे दर प्रति किलो 100 रुपयांच्याही पार गेलेत। दूध, भाजीपाला आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे। रोजच्या जगण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या वस्तू तर महागतायत, परंतु सोन्या चांदीच्या दरांवरती सुद्धा या सगळ्या परिस्थितीचा एकत्रित परिणाम पाहायला मिळतोय। चांदीच्या आयातीवरती केंद्र सरकारनं निर्बंध लावलेत आणि त्याचा मोठा परिणाम चांदीच्या दरवाढीवरती झालाय। चांदीच्या दरात एकदम 7,000ची दरवाढ होऊन चांदीची किंमत प्रति किलो 2,70,000 रुपयांवरती पोहोचली आहे। बाजारातले सोन्याचे दर हे कायम आहेत। सोनं 1,56,500 रुपये प्रति तोळा इतका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।